नमस्कार, विनायक घाळ स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्राचा अभ्यासक्रम आणि त्याचा आवाका किती आहे हे पाहिले होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकावरती म्हणजे सन 2013 पासून नेमके प्रश्न कसे आलेले आहेत, कोणत्या घटकांवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची काठिण्य पातळी किती आहे हे अभ्यासणार आहोत। तर ही जी आहे प्रश्नपत्रिका सन 2025 ची आहे। यामध्ये नेमके कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत, कसे आलेले आहेत ते पाहणार आहोत। परंतु या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करत असताना किंवा मागच्या वेळेस आम्ही जेव्हा चॅनलवरती व्हिडिओ केले तर त्यावेळेस असं लक्षात आलं की यामध्ये 2 ते 3 प्रश्न हे संदिग्ध होते। वारंवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला पत्र पाठवून किंवा विद्यार्थ्यांनी देखील प्रूफ सहित पत्र पाठवून देखील त्या उत्तरांमध्ये बदल झाले नाही। त्यामुळे त्या अशा प्रश्नांच्या बाबतीत देखील आपण थोडंसं 2 ते 3 प्रश्नांचा आपल्या स्कोअरवरती फरक पडू शकतो। आणि हे जे उत्तर आता या ठिकाणी दिलेले आहेत हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उत्तर सूचीनुसारच आपल्याला दिलेले आहेत। त्यामुळे त्या दृष्टीने देखील आपण आपल्या अभ्यासाची योग्य दिशा ठेवणं गरजेचं आहे। तर पहिला जो प्रश्न आहे तो आहे विद्यार्थ्यांची संपादनूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने ही कसोटी केलेली असते। पर्याय: प्रमाणक कसोटी, निकष संदर्भीय कसोटी, नैदानिक कसोटी, प्रावीण्य कसोटी। आणि याचे योग्य उत्तर आहे प्रमाणक कसोटी। अभ्यासाच्या ज्या कसोट्या आहेत त्यावर आधारित हा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न: अध्ययन उपपत्ती केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवतो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? प्रभुत्व संपादन, सामाजिक निरीक्षणात्मक, ज्ञानात्मक अध्ययन, साधक अभिसंधान। आणि याचे योग्य उत्तर आहे ज्ञानात्मक अध्ययन। काय म्हटलेलं आहे? ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती म्हणजे काय? या अध्ययन उपपत्तीत म्हणजे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकाच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवितो असे या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे। पुढचा प्रश्न: मग या ठिकाणी यावर्षी ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीवर प्रश्न विचारलेला आहे। पुढच्या वेळेस आपल्याला प्रभुत्व संपादन किंवा सामाजिक निरीक्षणात्मक, साधक अभिसंधान उपपत्ती म्हणजे काय किंवा सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत असे प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यामुळे त्यांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न: रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय। खालील दिलेल्या रुब्रिक वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे? हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे दिशादर्शक साधन असून त्याद्वारे प्रक्रिया व कामगिरी दोन्हींचे मूल्यमापन होते। रुब्रिकमधून मिळणाऱ्या गुणांना अर्थ लावता येतो। रुब्रिकमधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते। रुब्रिक म्हणजे केवळ विद्यार्थ्यांच्या संपादनाचे मापन करण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांनी विशिष्ट क्षेत्रात प्रगतीचे सर्वोत्तम टोक गाठण्याविषयी मार्गदर्शन करणारी यंत्रणा आहे। आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा आहे आणि खालीलपैकी रुब्रिकचे कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे किंवा असत्य आहे असं विचारलेलं आहे। आणि मग या ठिकाणी असत्य काय दिलेलं आहे? रुब्रिकमधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते हे वैशिष्ट्य चुकीचे आहे। म्हणजेच काय? रुब्रिकमधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार करून केलेली असते। पुढचा प्रश्न: बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्यांच्या परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते। कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते। हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे? आणि पर्याय आहे थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती, गिलफर्डची बहुआयामी उपपत्ती, थर्स्टनची अनेक घटक उपपत्ती,
स्पियरमनची द्विघटक उपपत्ती, आणि याचं योग्य उत्तर आहे थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती. काय सांगते आपल्याला? बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्यांच्या परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते. ही थॉर्नडाईकची उपपत्ती आहे. कशा संदर्भातली? बुद्धिमत्तेच्या संदर्भातली. मग आपल्याला परीक्षेमध्ये पुढच्या वेळेस गिलफोर्डची उपपत्ती काय आहे, बहुआयामी आहे, मग त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, किंवा थर्स्टनची अनेक घटक उपपत्ती आपल्याला काय सांगते, किंवा स्पियरमनची द्विघटक उपपत्ती काय सांगते, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा आपल्याला द्विघटक उपपत्ती ही डॅश डॅश या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्या ठिकाणी उत्तर येईल स्पियरमन या शास्त्रज्ञाने द्विघटक उपपत्ती मांडलेली आहे. त्यामुळेच आपल्याला या उपपत्ती म्हणजे काय, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, आणि त्या उपपत्तीमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे किंवा कोणी मांडलेले आहेत हे अभ्यासणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे निर्माण होते? आणि पर्याय आहेत गॅलेक्टोसिमिया, मंगोलिझम, मायक्रोसिफली, हायड्रोसिफलस, आणि याचं योग्य उत्तर आहे गॅलेक्टोसिमिया. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी होतो? रबर मॅट, स्मृती पाट्या, ॲबॅकस पाटी, टेलर फ्रेम, आणि याचं योग्य उत्तर आहे स्मृती पाटी. याचा उपयोग कोणासाठी होतो? कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी केला जातो. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधाकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे? उद्गमन विचार प्रक्रिया, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, अग्रत संघटक प्रतिमान, संबोध साध्यता प्रतिमान, आणि याचं उत्तर आहे उद्गमन विचार प्रक्रिया. पुढचा प्रश्न, दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते. हा साहचर्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे? सान्निध्याचा नियम, सादृश्यतेचा नियम, प्राथमिकतेचा नियम, नवीनतेचा नियम, आणि याचे योग्य उत्तर आहे सादृश्यतेचा नियम. काय सांगतो नियम? दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली की दुसऱ्या वस्तूची आठवण होणे, याला म्हणायचं सादृश्यतेचा नियम. मग त्यानंतर सान्निध्याचा नियम काय आहे, प्राथमिकतेचा नियम म्हणजे काय, नवीनतेचा नियम काय आहे, हे देखील आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, सॉल्व्ही आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमतांमधील सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? राजकीय भान, संघर्ष व्यवस्थापन, नेतृत्व, संप्रेषण, आणि याचे योग्य उत्तर आहे राजकीय भान. पुढचा प्रश्न, एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे? प्रक्षेपण, प्रतिपूरण, तादात्म्य, नकारात्मकता, आणि याचे योग्य उत्तर आहे प्रतिपूरण. आता या ठिकाणी आपल्याला हे 4 जे घटक दिलेले आहेत, प्रक्षेपण, तादात्म्य, नकारात्मकता आणि प्रतिपूरण, म्हणजे काय? या ठिकाणी आपल्याला याचं हे उदाहरण दिलेलं आहे प्रतिपूरणचं. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे प्रतिपूरण या घटकाचं उदाहरण आहे. मग प्रतिपूरण म्हणजे काय, प्रक्षेपण म्हणजे काय, तादात्म्य म्हणजे काय, नकारात्मकता म्हणजे काय, हे सर्व जे घटक आहेत त्यांचा अभ्यास करणं, त्याचबरोबर त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत हे देखील अभ्यासणं आपल्याला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययनविषयक मानसशास्त्रातील तत्त्वे प्रस्थापित करताना अध्ययनाचे 8 प्रकार मांडून त्याचे स्तर निश्चित केले. एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही. त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो? शृंखला अध्ययन, शब्द साहचर्य अध्ययन, उद्दीपक प्रतिसाद अध्ययन, गुणित भेदाभेदन अध्ययन, आणि योग्य उत्तर आहे उद्दीपक प्रतिसाद अध्ययन. म्हणजे काय तर रॉबर्ट गॅग्ने यांनी मानसशास्त्रातील 8 प्रकार मांडलेले आहेत, 8 तत्वे मांडलेले आहेत आणि त्यांचे स्तर निश्चित केलेले आहेत. तर त्यामध्ये
एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही. त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो? उद्दीपक प्रतिसाद अध्ययन हे कधी येतं? तर संकेत अध्ययनानंतर उद्दीपक प्रतिसाद अध्ययन येतं. मग त्याच्या अगोदर किंवा नंतर कोणते कोणते स्तर दिलेले आहेत आणि मग त्यांचा क्रम कसा आहे हे आपल्याला परीक्षेसाठी अभ्यासणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याने अभ्यास करताना विश्लेषण करणे, तत्व शोधून काढणे, त्याचे उपयोजन करणे यावर भर दिला असेल तरच अध्ययन संक्रमण होते. हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? सामान्यीकरण उपपत्ती, समान घटक उपपत्ती, शक्तिवादी उपपत्ती, बॅगलेची उपपत्ती. आणि याचं योग्य उत्तर आहे सामान्यीकरण उपपत्ती. अध्ययनाच्या उपपत्ती आणि त्यांचे काय काय वैशिष्ट्य आहेत हे आपल्याला परीक्षेसाठी अभ्यासणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियांचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशा कृतीतून तशा संभाषणातूनही घडतात असे मत मांडले. कोणी मांडले? पियाजे, आसुबेल, ब्रुनर, व्हायगोटस्की. आणि याचं योग्य उत्तर आहे व्हायगोटस्की यांनी. पुढचा प्रश्न, कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पाऱ्यांमध्ये विभाजन करून प्रश्न उत्तरे विचारणे हे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत येते? क्रमान्वित, सामूहिक, समवाय, चर्चा. आणि योग्य उत्तर आहे क्रमान्वित अध्यापन पद्धती. मग या ठिकाणी क्रमान्वित अध्यापन पद्धती म्हणजे काय, त्यानंतर मग त्याची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत आणि त्या अध्यापन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश असतो असे देखील प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. किंवा समवाय अध्यापन पद्धती म्हणजे काय, चर्चात्मक अध्यापन पद्धती म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, शाळेतील वर्गांमध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे, उद्बोधक, सुभाषिते व संत वचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहेत? भावग्रहण, कौशल्य, नीती, माहितीपर. आणि याचं योग्य उत्तर आहे नीती. खाली अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्व संदर्भात काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? शिक्षकाचा व्यासंग, अध्यापन पद्धतीवरील प्रभुत्व, अध्यापन प्रक्रियेचे सर्वांगीण ज्ञान, नवनवीन विचार प्रवाहांची व तंत्रांची ओळख या सर्व घटकांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होतो. विद्यार्थ्यांच्या मनात विषयाबद्दल आवश्यक त्या अभिवृत्ती व अभिरुची निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करतात. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकाचा स्वतःचा उत्साह गौण ठरतो. अध्यापनात शिक्षकाचे स्थान अनन्यसाधारण आहे. आणि या ठिकाणी आपल्याला उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न काय होता तर अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्वासंदर्भात खाली काही विधाने दिलेली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे असा प्रश्न विचारलेला होता. आणि मग विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकांचा स्वतःचा उत्साह गौण ठरतो हे विधान असत्य आहे. कारण जर शिक्षकांनीच त्या विषयामध्ये उत्साह नाही घेतला तर शिक्षणाची जी प्रक्रिया आहे तर ती योग्य रीतीने घडणार नाही. त्यामुळे हे विधान असत्य आहे. पुढचा प्रश्न, अवबोधातून सामान्य बोधाकडे, पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे, विशिष्ट उदाहरणांकडून सिद्धांताकडे जाणारा ज्ञान प्रक्रियेवर आधारलेला हर्बार्टच्या पाठ्य पद्धतीला डॅश डॅश विचार पद्धती असेही संबोधले जाते. आणि पर्याय आहेत उद्गामी, अवगामी, अनुगामी, पुरोपगामी. आणि योग्य उत्तर आहे उद्गामी. हा जो प्रश्न आहे तर वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत अध्यापनाच्या तर त्या पद्धतीवर आधारित हा प्रश्न आहे. तर ही जी पद्धती आहे उद्गामी पद्धती कोणी मांडली तर हर्बार्टनी. मग या पद्धतीमध्ये काय सांगितलेलं आहे? अवबोधातून सामान्य बोधाकडे जाणे, त्याचबरोबर पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे येणे, विशिष्ट उदाहरणांकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रियेवर आधारलेली ही प्रक्रिया किंवा ही जी विचार पद्धती आहे ही आहे उद्गामी विचार प्रक्रिया. आणि हे कोणी मांडलेली आहे? हर्बार्ट यांनी मांडलेली आहे. यावर आधारित आपल्याला प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो की उद्गामी विचार पद्धती कोणाची आहे? मग त्याचं उत्तर असणार आहे हर्बार्ट यांची. पुढचा प्रश्न,
ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे डॅश डॅश होय. पुनरावृत्ती, निश्चितपणा, अनुकरण, आत्मीकरण. आणि याचं योग्य उत्तर आहे अनुकरण. कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःखद अनुभव आपल्या मनश्चक्षूंपुढे उभे राहतात. अशा कल्पनांना डॅश डॅश कल्पना म्हणतात. अनुकरणात्मक, व्यावहारिक, सौंदर्यनिष्ठ, नियमबद्ध. आणि याचे योग्य उत्तर आहे अनुकरणात्मक कल्पना. अनुकरणात्मक कल्पना म्हणजेच काय? मग कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःखद अनुभव आपल्या मनश्चक्षूंपुढे उभे राहतात. याला म्हणायचं अनुकरणात्मक कल्पना. पुढचा प्रश्न, एका वेळी किती उद्दीपकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात याला अवधान कक्षा म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत नाही ते ओळखा. आता या ठिकाणी अवधान कक्षेची आपल्याला व्याख्याच दिलेली आहे. व प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो की अवधान कक्षा म्हणजे काय? तर मग अवधान कक्षा म्हणजे काय? एका वेळी किती उद्दीपकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात याला काय म्हटलं जातं? अवधान कक्षा म्हटलं जातं. आणि मग आपल्याला आता या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे? अवधान कक्षेशी सुसंगत नाही ते विधान कोणतं आहे ते ओळखा. म्हणजे मग एक विधान चुकीचं आहे आणि मग बाकीचे 3 विधानं त्याच्याशी सुसंगत असणारे आहेत. मग आपल्याला अवधान कक्षा म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला या प्रश्नातून कळाली. त्याचबरोबर अवधान कक्षेशी सुसंगत असणारे घटक कोणते कोणते आहेत हे देखील आपल्याला कळणार आहेत. 3 घटक आपल्याला यातून कळणार आहेत. तर पहिला पर्याय आहे सर्वांची अवधान कक्षा समान किंवा एकच असत नाही. व्यक्तीनुसार अवधान कक्षा बदलते. अध्ययन अध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांची अवधान कक्षा विचारात घ्यावी लागते आणि छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व वयाबरोबर ती कमी होते. हे विधान काय आहे? चुकीचे आहे. म्हणजेच काय? अवधान कक्षेशी सुसंगत नसणारं हे विधान आहे. काय? छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व वयाबरोबर ती कमी होते. तर हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. मग बाकीचे 3 जे आहेत, सर्वांची अवधान कक्षा समान किंवा एकच असत नाही हे अवधान कक्षेचं एक वैशिष्ट्य झालं. त्याचबरोबर व्यक्तीनुसार अवधान कक्षा बदलते हे देखील त्याचं एक वैशिष्ट्य झालं. अध्ययन अध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांची अवधान कक्षा विचारात घ्यावी लागते हे देखील योग्य विधान आहे. आणि हे जे आहे हे विधान आपल्या या अवधान कक्षेच्या व्याख्येशी सुसंगत नाही. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून पहिली बाब म्हणजे काय? अवधान कक्षा म्हणजे काय आणि अवधान कक्षेची महत्त्वाचे वैशिष्ट्ये 3 वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेले आहेत. त्याचबरोबर मग अवधान कक्षेशी विसंगत असणारा घटक देखील आपल्याला लक्षात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये पुढच्या वेळेस आता या ठिकाणी अवधान कक्षेशी सुसंगत असणारा घटक विचारलेला आहे. पुढच्या वेळेस आपल्याला परीक्षेमध्ये त्याची व्याख्या देखील विचारली जाऊ शकते. त्यामुळे अशा प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला आणखीन कोणते उपप्रश्न तयार होतात का आणि ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने कसे उपयुक्त आहेत हे देखील आपल्याला पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून अभ्यासाला सोपं जातं. त्यामुळेच आपण पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे. जे शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही. हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते? पर्यंक पद्धती, सांख्यिकी पद्धती, प्रायोगिक पद्धती, वैकसिक पद्धती. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्यंक पद्धती. आता मग पर्यंक पद्धतीची व्याख्या इथे देखील आपल्याला लक्षात येईल की जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढणे. जे शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही. म्हणजे काय? पर्यंक पद्धती ही झाली पर्यंक पद्धतीची व्याख्या. आणि मग दुसरं आता ह्याचं वैशिष्ट्य की पर्यंक पद्धतीमध्ये काढलेले अनुभव हे शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही. पुढचा प्रश्न. अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडत असताना संवेदनांचे गट काही तत्वानुसार पडतात.
पुढील उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल? उदाहरण, आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी, मृगशीर्ष इत्यादीच्या तारका समूहाचे निरीक्षण केले जाते. आणि पर्याय आहेत समीपता, सादृश्य, अखंडत्व, समावेश. आणि याचे योग्य उत्तर आहे समावेश. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवरसायनाचा स्त्राव होऊन हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथीचे कार्य जोमाने होते? कंठस्थ ग्रंथी, मस्तिष्क ग्रंथी, वृक्कस्थ ग्रंथी, लैंगिक ग्रंथी. आणि याचे योग्य उत्तर आहे वृक्कस्थ ग्रंथी. पुढचा प्रश्न, समस्या सोडविण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्यांचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले? लेव व्हायगॉटस्की, B.F. स्किनर, सिग्मुंड फ्राइड, रॉबर्ट स्टर्नबर्ग. आणि याचे योग्य उत्तर आहे रॉबर्ट स्टर्नबर्ग. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शैशवावस्थेतील वैशिष्ट्य दर्शवत नाही? आणि पर्याय आहेत या अवस्थेत मूल परावलंबी असते, या अवस्थेत मूल पराकोटीचे स्वार्थी व स्वकेंद्रित असते, या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तींचा उदय होत नाही, या अवस्थेत सांघिक खेळातूनच सामाजिक वर्तन प्रकारांचा पाया घातला जातो. आणि या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तींचा उदय होत नाही. आपण वाढ व विकास हा जो घटक पाहिलेला होता, तर त्यामध्ये अवस्था, अर्भकावस्था असते, शैशवावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था आणि त्या अवस्थांची वैशिष्ट्ये आणि त्या अवस्थांमध्ये होणारे बालकांचे बदल आणि त्यानुसार मग त्यांची भावनिकता कशी असते, या सर्व बाबी आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत. आपण अभ्यासक्रमाचा व्हिडिओ करत असताना देखील तेच सांगितलं होतं. त्यावर असे प्रश्न बरेच येतात. पुढचा प्रश्न, मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तींच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? आत्मप्रतिष्ठा, आत्मदीनता, कुतूहल, संघ. आणि याचे योग्य उत्तर आहे कुतूहल. पुढचा प्रश्न, शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय. शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? पर्याय गिलफर्ड, वुडवर्थ, मर्फी, मेंडेल. आणि याचे योग्य उत्तर आहे वुडवर्थ यांनी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे. अभ्यासक्रम पाहत असताना या गोष्टीवर देखील भर दिलेला होता की परीक्षेमध्ये शिक्षण या घटकावरती त्याची एक तरी व्याख्या आपल्याला परीक्षेमध्ये येते. त्यामुळे वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या शिक्षणासंबंधीच्या व्याख्या आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, विस्मरणाचे अनेक कारणे आहेत. मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्यरचना शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो. यालाच डॅश डॅश असे म्हणतात. पुरोगामी निरोधन, प्रतिगामी निरोधन, दमन, अनुपयोग. आणि योग्य उत्तर आहे पुरोपगामी निरोधन. विस्मरण, स्मरण आणि विस्मरण हा जो घटक आहे आणि मग त्याचे प्रकार आणि त्याच्यावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत या घटकावरती आधारित हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या अध्ययन विषयक उपपत्ती आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्यांचा योग्य क्रम ओळखा. संयोजनवादी उपपत्ती स्किनर, त्यानंतर अभिजात अभिसंधान उपपत्ती पावलॉव, साधक अभिसंधान उपपत्ती कोहलर, मर्मदृष्टी उपपत्ती थॉर्नडाईक. आणि याचं योग्य उत्तर आहे, याचा योग्य क्रम आहे ए, पर्याय क्रमांक 1 म्हणजेच एचं डी. संयोजनवादी उपपत्ती ही मांडलेली आहे थॉर्नडाईक यांनी. त्यानंतर अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडलेली आहे पावलॉव यांनी. त्यानंतर साधक अभिसंधान उपपत्ती स्किनर यांची आहे. तर मर्मदृष्टी
उपपत्ती ही जी आहे ही कोहलर यांची आहे. मानसशास्त्रज्ञ आणि त्यांनी मांडलेल्या उपपत्ती यावर आधारित आता पण अगोदरच्या म्हणजे याच प्रश्नपत्रिकेमध्ये आणखीन एक प्रश्न आलेला आहे आणि हा दुसरा प्रश्न आहे. त्यामुळे या उपपत्तीवर आधारित प्रश्न आपल्याला हमखास येतोच. त्यामुळे शास्त्रज्ञ आणि त्यांनी मांडलेल्या उपपत्ती आणि त्यांनी कोणत्या प्राण्यांवरती प्रयोग केला हे आपल्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास सविस्तर करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो, विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो, या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत आहेत? ज्ञान, आकलन, उपयोजन, अभिरुची. आणि याचं योग्य उत्तर आहे आकलन. अशा प्रकारे आपण सन 2025 ची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. यामध्ये आपल्याला 30 प्रश्न आहेत, 30 वेगवेगळ्या घटकांवरती प्रश्न आहेत. त्यामध्ये उपपत्तींवर 2 प्रश्न विचारलेले आहेत, शिक्षणाची व्याख्या एक विचारलेली आहे. त्याचबरोबर इतरही जे घटक आहेत, तर आपण आणखीन पुढच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर कोणत्या घटकावरती जास्त प्रश्न रिपीट झालेले आहेत ते आपल्या लक्षात येईल. आपण पुढची जी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ती सन 2024 ची.